नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन घेतलं जात आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही अधिवेशनाचं कामकाज 2 सत्रांमध्ये होईल. 2 ते 11 फेब्रुवारी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वार्धातील सभागृहाचं कामकाज प्रत्येकी 5 तास होणार आहे. राज्यसभेचं कामकाज सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत आणि लोकसभेचं कामकाज दुपारी 4 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत चालेल. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर आज आर्थिक पाहणी अहवाल संसदेमध्ये मांडला जाईल आणि 1 फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे सकाळी 11 वाजता लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीतून आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरती. प्रशांत, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय नियोजन करण्यात आलंय? महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे. जसा आपण उल्लेख करा 2 सत्रांमध्ये अधिवेशन तर होणारच आहे, पण पहिले 2 दिवस जे आहे या 2 दिवसामध्ये साधारणतः राष्ट्रपती अभिभाषण आणि आर्थिक सर्वे आणि सोबतच केंद्रीय अर्थसंकल्प असे 2 दिवसांमध्ये साधारणतः सकाळी 11 वाजता इकडे लोकसभा होणार आहे आणि त्यानंतर राज्यसभा देखील होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर बघितलं तर प्रत्येक व्यक्तीला संसदेत प्रवेश करण्याकरता 2 लसी किंवा RT-PCR अशा 2 महत्वाच्या खास करून अटी लादण्यात आल्या जर तुम्हाला संसदेमध्ये प्रवेश हवा असेल. आणि सोबतच 2 सत्रांमध्ये राज्यसभा आणि लोकसभा, सकाळच्या सत्रामध्ये राज्यसभा होईल तर दुपारच्या सत्रामध्ये लोकसभा होणार आहे. अशा प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं आहे. सोबतच ज्या पद्धतीने यावेळेस पब्लिक गॅलरी ओपन नाही आहे, सोबतच याशिवायही प्रसार माध्यमांना देखील संसदेच्या परिसरामध्ये यावेळेस प्रसार माध्यमांना कव्हरिंग करता येणार नाहीये. यामध्ये फक्त दूरदर्शन आणि एका वृत्त एजन्सीलाच यावेळेस परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी देखील प्रचंड नाराज आहे. पण सोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती अजून याशिवायही सोबत नवीन इमारतीचं बांधकाम सुरू आहे, त्यामुळे अनेक प्रकारच्या नवीन अटी देखील यावेळेस लादण्यात आलेल्या आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती संसदेचं हे अधिवेशन होत आहे. पण या अधिवेशनावर सगळ्यात जास्त सावट आहे तो पेगाससचा आहे. पेगाससच्या गुप्तहेर माहितीच्या आधारावरती सरकारी आणि न्यायपालिकेतले न्यायाधीश याशिवाय राजकीय नेते यांची गुप्तपणे माहिती एकत्र करण्यात आलेली आहे, त्याच्यावरती हेरगिरी करण्यात आलेली आहे अशा प्रकारचा आरोप आहे. त्यामुळे या संदर्भात मोठी चर्चा या अर्थसंकल्पीय अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष या अर्थसंकल्प अधिवेशनाकडे लागलंय. सोबतच केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये काय नवीन घोषणा होते हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. बरोबर आहे प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर आजच्या दिवसातले अपडेट सुद्धा आपण घेत राहूच. वाय आय किल्ड गांधी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि पंतप्रधान मोदींनी हा चित्रपट पाहिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित शहा यांनी सुद्धा हा चित्रपट पाहिला असं देखील सूत्रांकडून कळलंय. सूचना प्रसारण मंत्रालयानं या चित्रपटाची कॉपी मागवली. सध्या तरी या चित्रपटावरती बंदी नाहीये असं सूत्रांकडून कळतंय आणि डॉक्टर अमोल कोल्हे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याची शक्यता आहे. वाय आय किल्ड गांधी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा चित्रपट पाहिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचसोबत अमित शहा यांनी देखील चित्रपट पाहिल्याचं सूत्रांकडून कळलंय. डॉक्टर अमोल कोल्हे ज्यांनी या चित्रपटात भूमिका केली नथुराम गोडसेची, ते अमोल कोल्हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याची देखील माहिती मिळते. नाना पटोले यांनी वाय आय किल्ड गांधी या चित्रपटावरती बंदी घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं खरं, मात्र चित्रपट OTT-वरती येण्यासाठी ही बंदी घातली गेलेली नाही. मात्र जर हा चित्रपट राज्याच्या सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार असेल तर आम्ही तो प्रदर्शित होऊ देणार नाही असं नाना पटोले म्हणाले. तर दुसरीकडे चित्रपटावरती बंदी न घातल्यामुळे केंद्र सरकार हे गांधीजींच्या हत्येचे समर्थकच दिसतायत असं देखील नाना पटोले म्हणाले. वाय आय किल गांधी या चित्रपटाचं प्रदर्शन आजपासून सुरुवात झाली आहे आणि
काँग्रेस पक्षाने तो चित्रपट OTTवर प्रदर्शित नाही व्हावा यासाठी मागणी केली होती। आपल्यासोबत यात बातचीत करण्यासाठी आहे महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेजी। सर, आपण पंतप्रधान आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्रही लिहिलं होतं की हा चित्रपट प्रदर्शित होऊ द्यायला पाहिजेत नाही, परंतु तो आज OTTवर प्रदर्शित झाला। याआधीही OTTने तो प्रदर्शन सुरू केलं आहे। तुमची मागणी मान्य केली नाही असं का वाटतं? हिंदूवाद्यांना महात्मा गांधी संपले असं वाटायला लागले, अशा याच्यावरूनच आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। खरं तर महात्मा गांधी हा विचार आहे आणि विचार कधी संपत नाही। अहिंसेचा आणि बंधुत्वाचा विचार जे महात्मा गांधींनी जो दिलेला होता तोच विचार आज आपल्या देशामध्ये आम्हाला सगळ्यांना प्रेरणादायी आहे आणि त्याच विचाराला घेऊन आम्ही पुढे जातो आहे। त्याच्यामुळे हिंदूवादी जी व्यवस्था आहे त्यांना हिंदूवादा म्हणजे हत्यारी व्यवस्था निर्माण करायची आहे आणि म्हणून देशाच्या प्रधानमंत्र्यांना पत्र देऊनसुद्धा त्यांनी याच्यावर बंदी आणली नाही। मुख्यमंत्र्यांना पत्र देऊनही ते प्रदर्शन थांबलं नाही असं का वाटतं? की तुमची ताकद कमजोर झाली? नाही, सिनेमा टाकीजमध्ये प्रदर्शित झालेला नाही, हा OTTच्या माध्यमातून सोशल मीडियावर पिक्चर दाखवण्यात येतो आहे। तो केंद्र सरकारच्या आखातीखाली येतो आणि त्याच्यामुळे केंद्र सरकारने याच्यातली भूमिका घेण्याची गरज होती। अमोल कोल्हे यांची भूमिकेची पाठराखण शरद पवार यांनी केली आहे। त्यांनी म्हटलं कलाकार म्हणून एक चांगला व्यक्तिमत्व आहे ते, परंतु एक खासदार पण आहे। त्या दरम्यान इतर पक्ष लोकांची विरोध करतात, पण अमोल कोल्हेंचा विरोध त्यांच्या पक्षामध्ये होत नाही। त्यामुळे असं वाटतं की कुठे ना कुठे काँग्रेस पक्षाला डिवचण्याचा प्रयत्न आहे। बघा कसं आहे, ते पेशाने डॉक्टर आहेत। आता डॉक्टर कुठले आहेत मला माहिती नाही, पण डॉक्टर म्हणतात त्यांना, म्हणजे क्वालिफाईड आहेत। जेव्हा त्यांच्यासमोर ते स्क्रिप्ट आली आणि गोडसेला हिरो दाखवण्यात येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होते आहे त्या स्क्रिप्टच्या माध्यमातून, त्यावेळेस तो पिक्चरच त्यांनी स्वीकारला नव्हता पाहिजे, पण आता त्यांनी तो पिक्चर स्वीकारला आणि कलाकार म्हणून ते त्याचा हे उल्लेख करत असतील तर खरं तर, आणि आता ते काहीतरी प्रायचित्त करायला निघालेत असं काल मी ऐकत होतो। आता प्रायचित्त करून काय फायदा त्याचा? खरं तर महात्मा गांधी ही हिरो आहे, ते हिरो राहतील। गोडसे कधी हिरो होऊ शकत नाही, तो हत्यार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी खासदारांची भूमिका आहे त्यावर कुठे ना कुठे पक्षश्रेष्ठी नाराज आहे असंही पाहायला मिळत आहे, आणि याबाबत पक्षश्रेष्ठीने तुम्हाला काही निरोप दिले आहेत का? नाही, अजून कुठला निरोप दिला नाही, पण मी आपली भूमिका मांडत असताना मी मगाशी तुम्हाला सांगितलं की ते डॉक्टर आहेत पेशाने, त्यांनी ते स्क्रिप्ट वाचूनच त्या ठिकाणी गोडसेला हिरो करण्याचं काम केलं जात असेल त्यावेळेसच त्यांनी तो पिक्चर नाकारायला पाहिजे होता। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश सहा, विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर नथुराम गोडसे हा खरा हिंदुत्ववादी असता तर त्यानं महात्मा गांधीजींच्या ऐवजी मोहम्मद अली जिना यांच्यावर गोळी झाडली असती असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊतांनी केलं। एका निशस्त्र माणसावरती गोळी झाडणं योग्य नव्हतं, याचं संपूर्ण जगाला आजही दुःख आहे असं संजय राऊत म्हणाले। राहुल गांधींच्या वक्तव्याला संजय राऊतांनी हे प्रत्युत्तर दिलं। देखो, अगर हिंदुत्ववादी होता कोई असली तो जिना को गोली मारता, गांधी को क्यों गोली मारता भाई? पाकिस्तान की जो मांग थी वो जिना की मांग थी। अगर हिम्मत थी आप में, आप मर्द थे, आप में मर्दानगी थी किसी में, ऐसे लोगों में, तो मैं मानता हूँ पाकिस्तान की मांग करने के बाद जिसने यह इंसाफ फैलाई, पार्टीशन किया, उनको कोई जाकर गोली मारता, वो देशभक्ति का काम होता। गांधी जी को गोली मारना निशस्त्र एक फकीर को, मैं मानता हूँ ये ठीक नहीं था। उसका तो पूरे विश्व को दुख हुआ है, आज भी है। बातमी राजकारणाचीच, कारण सरकारच्या एका निर्णयामुळे विरोधकांच्या हाती आयतं खोलीतच सापडलंय आणि हा विषय आहे वाईनचा। राज्यामध्ये 90% देशी दारूची दुकानं ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आहेत अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कार्यकर्ते जगवायचे, त्यासाठी जनता मेली तरी चालेल अशा तिखट शब्दात प्रवीण दरेकरांनी नाना पटोलेंना टोला लगावला, तर नाना पटोलेंनी सुद्धा दरेकरांना प्रत्युत्तर दिलं। मला वाटतं देशी दारूची ही कधीपासून दुकानं आली, गावात कोणाची दुकानं आहेत, कुठले कार्यकर्ते त्या देशी दारूची दुकानं चालवत आहेत। सरकार तुमचा जरा लेखाजोगा महाराष्ट्रातील जनतेसमोर येऊ द्या। केवळ त्या ठिकाणी बोलायचं, कुठल्याही प्रकारचा आधार नाही,
आता मी आज सांगतो 90% देशी दारूची दुकानं या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पुढाऱ्यांचीच त्या ठिकाणी आहेत. तशाच प्रकारे आता ही वाईन जे शॉप ही काढणार आहेत त्याच्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लावायची आहे. त्याच्यामुळे लोकांनी दारू प्यायली तरी चालेल, आमचा कार्यकर्ता जगला पाहिजे, लोक मेली तरी चालतील, अशा प्रकारच्या भावनेतनं वागणारे हे पक्ष आणि नेते त्यांच्याकडून दुसऱ्या काय अपेक्षा करणार. भाजपला हे बोलायचा अधिकार राहिलेला नाही. ज्या भाजपने गेल्या 5 वर्षात राज्यामध्ये देशी दारूच्या दुकानाची वाढ केली, बिअर शॉपी किराणा दुकानामध्ये उघडली आणि डॅन्स बार जे आघाडी सरकारने बंद केले होते ते महाराष्ट्रामध्ये चालू करायची व्यवस्था केली, अशा भाजपला सुसंस्कृत भाजप सांगायचा अधिकार राहिलेला नाही. राहिला बिअर शॉपीचा इश्यू, केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पादन 2 पट वाढवण्यासाठी 2014 मध्ये जे आवाहन केलं होतं त्याचं अंमलबजावणी करता आहे असं त्यांचं सांगणं आहे. आणि त्यांच्या आदेशाने महाराष्ट्र सरकार मॉल्समध्ये, मोठ्या मॉल्समध्ये, छोट्या दुकानात नाही, यांनी तर किराणा दुकानामध्ये बिअर शॉपी उघडण्याचा निर्णय घेतला होता. या बिअर शॉपी मोठ्या मॉलमध्ये उघडण्याचा निर्णय राज्य सरकार केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे करते आहे. मोठ्या किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी जोरदार टीका केली आहे. सरकारसाठी शेतकरी आणि वीज हे विषय महत्त्वाचे नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. शाळेची फीस ते 2 वर्षापासून विद्यार्थ्यांचे आई वडील पेरेंट्स जे दरदर ठोकर खाते शाळेची फीस भरण्यासाठी, त्याच्यामध्ये 50% फीस माफ केली पाहिजे, त्याचा निर्णय आपण घेतला पाहिजे. आम जनताचे जे वीज सप्लाय आहे त्याच्यामध्ये 50% वीज बिल माफ केला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला पाहिजे. दारू आणि वाईनसाठी मला नाही वाटत की महाराष्ट्र सरकारमध्ये याच्या आधी कधी असे निर्णय झालेले आहे. आणि उद्धव ठाकरे सरकारमध्ये एवढीच अपेक्षा राहिली होती आणि जे तुम्ही पूर्ण केली आहे. वाईन शॉप प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक नगरात आणि गल्लीमध्ये आणून हे दाखवलेलं आहे की कॅबिनेटमध्ये हे महत्वाचा मुद्दा आहे, नाही की बाकी कोणताही मुद्दा महत्वाचा नाही महाराष्ट्रामध्ये. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोवा दौऱ्यामध्ये शिवसेनेला अनुल्लेखानं जोरदार टोले लगावले. राष्ट्रीय मान्यता मिळवण्यासाठी छोटे पक्ष निवडणूक लढवत असल्याचा टोला त्यांनी लगावला. छोटे पक्ष विकास करू शकत नाहीत, त्यामुळे भाजपला पुन्हा निवडून देण्याचं आवाहन अमित शहांनी केलं. केंद्र आणि राज्यामध्ये भाजपचं डबल इंजिन सरकार असल्यानं राज्याचा जलद गतीनं विकास झाल्याचं शहा म्हणाले. उरी आणि पुलवामातल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईकची हिंमत दाखवली होती, त्याची आठवण शहा यांनी यावेळी करून दिली. कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर अमित शहांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. गोवा के युवाओं को रोजगार अगर कोई दे सकता है तो केवल और केवल नरेंद्र मोदी और प्रमोद सावंत के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी, और कोई पार्टी यहां पर स्थिर शासन देने के लिए नहीं आई. किसी को ऑल इंडिया राजनीतिक दल बनना है तो थोड़े बहुत वोट चाहिए तो गोवा से बटोर लो तो शायद मान्यता बच जाए. कोई अपना अकाउंट खोलना चाहता है, ये सरकार नहीं बना सकते भाई. मोदी जी आए, उरी के अंदर हमला किया, पुलवामा में हमला किया, पाक प्रेरित आतंकवादियों को लगा कि अभी भी मनमोहन सिंह की सरकार चल रही. गलती कर गए. मनमोहन सिंह चले गए थे, मोदी जी आ गए थे, कांग्रेस नहीं थी, भारतीय जनता पार्टी थी. 10 ही दिन के अंदर सर्जिकल स्ट्राइक और एयर स्ट्राइक कर पाकिस्तान के घर में घुसकर आतंकवादियों का सफाया करने का काम नरेंद्र मोदी जी ने. मित्रों, गोवा में आया हूं तब सबसे पहले देश के भूतपूर्व रक्षा मंत्री और गोवा के पूर्व मुख्यमंत्री, भारतीय जनता पार्टी के नेता श्री मनोहर पर्रिकर जी को याद कर विनम्र श्रद्धांजलि देना चाहता हूं, क्योंकि पर्रिकर जी एक ऐसे नेता थे जिन्होंने गोवा के नाम को न केवल देश, समग्र विश्व के अंदर गोवा को जाना पहचाना करने का काम करा था. पर्रिकर जी ने ही यहां पर विकास की नींव डाली थी.
आता पुढच्या बातम्यांकडे वळतोय. यंदा होणारा होळी सण आणि रंगपंचमी हे उत्सव उत्साहामध्ये आपण साजरे करू शकणार आहोत. कारण मात्र हे सण साजरे करत असताना कोरोनाच्या नियमांचं पालन करत मास्क वापरणं आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया टास्क फोर्सचे सदस्य गौतम भन्साळी यांनी दिली. ते न्यूज 18 लोकमतशी बोलत होते. येत्या 4 महिन्यांमध्ये मुंबईतली कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आलेली असेल असं त्यांनी सांगितलंय. मुंबई सहित पूरे महाराष्ट्र में कोरोना को लेकर क्या ताज़ा स्थिति है, किस तरह से मामले कम हो रहे हैं और अभी कितने महीने और हमें सतर्कता से चलने की ज़रूरत है, इस पूरे मामले को लेकर बातचीत करते हैं महाराष्ट्र टास्क फोर्स के डॉक्टर जो बॉम्बे हॉस्पिटल में कार्यरत हैं, डॉक्टर गौतम भन्साली से। गौतम जी, किस तरह की ताज़ा स्थिति है, क्या अभी भी और कुछ महीने संभलने की आवश्यकता है? जी, जो अभी स्थिति लग रही है बहुत ही सेटिस्फैक्टरी स्थिति जिसे कह सकते हैं, क्योंकि जो हमने एक्सपेक्ट किया था कि केसेस ज़रूर बढ़ेंगे लेकिन कम भी बहुत जल्दी होंगे। तो अभी आज की डेट में अगर बात की जाए तो हमारे पास केसेस बहुत ही नहीं के बराबर है, 1000-1200 के आसपास केसेस रहते हैं। उसमें भी मोर देन 95% पेशेंट एसिम्टोमेटिक है जो घर में ट्रीटमेंट ले रहे हैं। हॉस्पिटल की बात की जाए तो हॉस्पिटल बेड, आईसीयू बेड सब खाली पड़े हैं। मुंबई एक ऐसा शहर है जहाँ पेशेंट को अपनी चॉइस का हॉस्पिटल भी मिल रहा है। बिना मास्क के या मास्क पहनकर अच्छे से निभा सकता है कि 2 साल से त्यौहार मने नहीं है? मुझे लगता है कि इस बार की होली बहुत ही धूमधाम से बहुत अच्छे तरीके से हमारा देश मनाएगा। हो सकता है हम मास्क फ्री होली नहीं मनाएं, लेकिन भय मुक्त, डर मुक्त, फियर फैक्टर नहीं होते हुए, बिल्कुल भी बिना घबराहट के, डर के, कोरोना के मिनिमम केस होते हुए या सबसे कम केस होते हुए हम होली मनाएंगे। तो मुझे लगता है इस बार की होली हमारे यहाँ की बहुत ही अच्छी होली होने वाली है। मामले मुंबई में चाहे एकदम डाउन हो जाए, 0 तक आ जाए, पूरे स्टेट में 0 आ जाए या पूरे देश में डाउन हो जाए, इस तरह की स्थिति आने वाले कितने महीनों बाद पूरी तरह से नॉर्मल होगी? मुझे लगता है 0 कहना मुश्किल है, क्योंकि ये वायरल डिजीज़ है। बट 15 मार्च के आसपास हमारे देश में कोविड का लेकर के कंडीशंस ऑलमोस्ट नॉर्मल हो जाएगी। लोग नॉर्मल लाइफस्टाइल वगैरह शुरू हो जाएंगे, 100% गैदरिंग शुरू हो जाएगी, स्कूल चालू हो जाएंगे, थिएटर, फिल्म शूटिंग, ये सब मुझे लगता है चालू हो जाएगी। मास्क जहाँ तक सवाल है अगले 6 मंथ तक रहेगा और रहना भी चाहिए। ये थे डॉक्टर गौतम भन्साली जो बॉम्बे में कार्यरत हैं, साथ ही महाराष्ट्र टास्क फोर्स के कमेटी मेंबर भी हैं। इन्होंने साफ कहा कि पिछले 2 साल से जिस तरह से त्यौहार नहीं मनाए गए थे, लेकिन इस बार की जो होली होगी वो लोग अच्छे से मना सकेंगे, लेकिन त्यौहार मनाते समय होली का लोगों को मास्क पहनना अनिवार्य होगा। कैमरामैन सरोज जलाल के साथ सर्वेश तिवारी, न्यूज 18 मुंबई। एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येऊयात. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. तेजस्वी प्रकाश बिग बॉस 15 ची विजेती ठरली आहे. करण कुंद्रा, प्रतीक सहजपाल आणि तेजस्वी यांच्यापैकी कोण विजेता ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. यानंतर सलमाननं तेजस्वीच्या नावाची घोषणा केली आणि एकच जल्लोष झाला. तेजस्वीला 40 लाख रुपये आणि ट्रॉफी मिळाली आहे. तेजस्वी प्रकाशनं सर्व चाहत्यांचे आभार मानलेत. या बातमीसोबतच सकाळच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबतोय. यानंतरच्या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत स्पीड न्यूज.